किती गुणांचं योगदान घेऊन परत जात आहे। आई मानाईदेव कळवडे चिपळूण संघाचा हा चढाईपट्टू वेळच्या माध्यमातून चढाई करताना निश्चित पाहायला मिळते। डोक और डायची चढाई खोरो या मरोची चढाई निश्चितच आपल्याला गुण प्राप्त करायचं। आपल्या संघासाठी गुण त्यांच्या गुण फलक वाढवताना निश्चित आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि चित्ताच्या वेगाने चित्ताच्या चपळाईने तो आपल्या प्रांगणामध्ये सुखरूप पोहोचलेला आहे आणि दोन गुणाची कमाई करून आपल्या प्रांगणामध्ये सुखरूप पोहोचलेला आहे। काय कौशल्य म्हणावं लागेल की सुंदर सुंदर असं टॅकल केलेलं आहे। सोमेश्वर गोहाकर आणि वर्सेस आई मानाईदेवी कळवडी चिपळूण संघ। चिपळूण संघाचा हा उंच बदलचा खेळाडू चढाई करतो। संयुक्तची चढाई पकडला जात आहे आणि वेगाने आपल्या प्रांगणामध्ये परत जाण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला जातो। सोमेश्वर गोहाकर या संघाने अतिघाई संघटनेतून हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं असतं। निश्चितच प्रतिस्पर्धी संघावरती प्रति आक्रमण करताना वेगवान चढाई करताना निश्चितच गुण प्राप्त झाला पाहिजे। या जिद्दीने या ईर्ष्येने या मैदानामध्ये उतरलं पाहिजे। निश्चितच गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न पाहतोय खोलवरती चढाई, परंतु यश आपल्यापासून लांब जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। उंच बंदचा हा खेळाडू चढाई होती, चढाई दमदार दमदार चढाई खोलवरती चढाई पकडला जात आहे। सुपर टक्कल पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे। सुपर टक्कल झालेला दोन गुण प्राप्त झालेला आहे। अतिशय सुंदर सुंदर असं पकड झालेली या ठिकाणी पाहायला मिळतं। निश्चितच आम्ही काय तुमच्यापेक्षा कमी नाही असं सांगताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। जर्सी पुलिंग सोमेश्वर गोहाकर हा उंच भागाचा तगडा खेळाडू वारंवार चढाई करताना परंतु यश आपल्यापासून दूर जाताना दिसलं जात आहे। कारण वारंवार चढाई करून गुण काही प्राप्त होत नाहीये। आपल्या संघासाठी गुणसंख्या वाढवली जात नाहीये। परंतु हा आई मानाईदेवी कळवडे चिपळूण संघात हा एक मजबूत संघाचा खेळाडू स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती चढाई करताना निश्चितच परंतु गुण प्राप्त केले जाते। आपल्या संघासाठी गुणांचा डोंगर उभा करण्याचं धाडस ध्येय त्याचा मनगटामध्ये असताना निश्चितच गुण प्राप्त केलेला आपल्याला पाहायला मिळते। 10 नंबरचा धरती परिवर्तन केलेला खेळाडू चढाईपट्टू सुंदर पकडला गेला, पकडला गेला, थांबवला गेला आणि या ठिकाणी बाद होत होतो रायडर सोमेश्वर गोहाकर यांनी टाइमआउट घेतलेला आहे। आपल्या संघासाठी व्यूहरचना आपली साठी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याप्रमाणे गनिमी कावाची रचना केली जाते। प्रतिस्पर्धी संघावरती प्रति आक्रमण करायचं असेल तर आपल्याला व्यूहरचना असली पाहिजे। कृपया मैदानाच्या डाव्या बाजूला मंडळी तुमच्या कबड्डीवरती असणारं प्रेम आम्ही जाणतो, परंतु पाठीमागे थोडीशी काळजी घ्या। तुमची काळजी आम्हाला इथून वाटते कारण चुकून हात लागायचा आणि थोडस तुम्ही बघा मंडळी, तुमची भावना आम्ही जाणतो। निश्चितच कबड्डीचा खेळ उंचावून आपल्याला पाहायला मिळतो, परंतु तुमचा या ठिकाणी कबड्डी खेळावरती असलेलं प्रेम हे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं। परंतु काही जागेचं भान किंवा काही मोकळ्या वस्तू तसं भान आपल्याला या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला हाती होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा आई मानाईदेवी कळवडे चिपळूण या संघाचा हा 11 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू चढाई करताना पाहूया आपल्या संघासाठी किती गुणांचं योगदान करून देतोय। अभी रेड का 0 पॉइंट है। काम रंगतदार होत आहे। सोमेश्वर गोहागर या संघाची गुणसंख्या आहे 2 आणि
तळवडी चिपळूण या संघाची गुणसंख्या आहे 10. तळवडी चिपळूण या संघाने आपल्या सामन्यामध्ये पकड ही कायम ठेवलेली आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील होणारा पहिला सामना आनंद प्रतिष्ठान रसाळगड वर्सेस पिंपलेक्स वॉरियर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण आपले संघ तयार ठेवायचे, कारण हा सामना झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळवायचा आहे, याची नोंद घ्यायची आहे. मंडळी कंपनीने थोडंसं नाही तर भरपूर काय आपल्याला दिलं. आपण जर पाहिलं तर पूर्वी आई म्हणायची, बाळा मातीमध्ये खेळू नकोस, बाळा मातीमध्ये खेळू नकोस, कपडे खराब होतील. पण आता ती काही म्हणते, बाळा मातीतला खेळ खेळ, मातीसाठीच खेळ. खऱ्या अर्थाने कपड्याने सर्वांचा दृष्टिकोन बदललाय. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण पाहतोय ऑलिम्पिक मध्ये हा खेळ जाताना पाहायला मिळतो. आपल्याला खेळाडूंचं उज्ज्वल भविष्य या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. चालू असलेला सामना सोमेश्वर गुहागर वर्सेस आई मानाईदेवी तळवडी चिपळूण या सामन्यामध्ये आई मानाईदेवी तळवडी चिपळूण या संघाने सामन्यावरची पकड आपली मजबूत ठेवलेली आहे आणि सोमेश्वर गुहागर या संघाला जर विजयाच्या दिशेने जायचं असेल तर काहीतरी युक्ती लढवावी लागेल, तरच आपल्याला विजयाच्या दिशेने जाता येईल. कोकण क्रांती गणेश पाडा दिवा आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींचं आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करत आहोत. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत आणि खेळाडू वृत्ती ही दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये भरपूर भरलेली आहे. फर्स्ट रेड आणि एका गुणाची भर पडते ती सोमेश्वर गुहागर या संघाला. पुन्हा एकदा तळवडी चिपळूण या संघाचा चढाईपटू मैदानाच्या उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई करून गडी बाद करण्याचा प्रयत्न, परंतु पाहूया त्याच्या या प्रयत्नाला यश मिळतंय का ते, आणि त्याचं हे यश अतिशय सुंदर असं या ठिकाणी दखल केला जातोय आणि खेळाडूला पकडलं जातोय. निश्चितच मैदानातील खेळाने आनंदाचा क्षण वाया जाऊ देऊ नका, कारण या ठिकाणी अतिशय दमदार असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आनंदाचा क्षण निश्चितच मैदानातील खेळ आणि आनंदाचा क्षण हा वाया जाऊ द्यायचा नाही. येणाऱ्या क्षणाचा आनंद घ्यायचा आहे, भरपूर आनंद घ्यायचा आहे आणि निश्चितच त्या ठिकाणी हा 11 नंबर जशी बलिदान खेळाडू आपल्या माध्यमातून आपल्या संघासाठी गुण प्राप्त करण्यासाठी चढाई करताना निश्चितच आपल्याला पाहायला मिळतंय. संयम आणि शांततेने खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. मधुरचा असा वेगवान वेग घेतला जातो आणि प्रतिस्पर्धी संघावरती प्रतिआक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतो. आता चालू असलेला सामना सोमेश्वर गुहागर वर्सेस आई मानाईदेवी तळवडी चिपळूण हा सामना झाल्याच्या नंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना होणार आहे. अनंत प्रतिष्ठान रसाळगड वर्सेस पिंपलेक्स वॉरियर्स यांचा सामना या ठिकाणी होणार आहे. तरी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरा सामना होणार आहे वाघजाई संगमेश्वर वर्सेस अरविंद इलेव्हन मानगाव, आणि तिसरा सामना होणार आहे धुराई प्रतिष्ठान खेड वर्सेस युवा प्रतिष्ठान दिवा. या तिन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण आपल्या संघाची मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कृपया पंचांची वाद घालू नये. आई मानाईदेवी तळवडी चिपळूण या संघाची गुणसंख्या झालेली आहे 11 आणि सोमेश्वर गुहागर या संघाची गुणसंख्या झालेली आहे 5. शेवटची 5 मिनिटं उरलेली असताना चढाई मात्र खोलवर होते. चढाई हा 1 नंबर जशी परिवर्तन केलं चढाई मैदानामध्ये चढाई करत असताना
सुंदरशी गोलवरती चढाई करून गुण प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता चालू असलेल्या सामन्यामध्ये सोमेश्वर गुहागर वर्षे साई मानाई निश्चितच गुण प्राप्त करण्याची चढाई होती, परंतु टॅकल केले आणि पकडला गेलं. निश्चितच डायची चढाई होती, वेगळा चढाई होती, परंतु यश मात्र निश्चित नव्हतं. सोमेश्वर गुहागर या संघाने टाइमआउट घेतलेला आहे. मिळालेल्या वेळेमध्ये काय रणनीती असणार आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन नेण्याची त्यांची ही रणनीती किती उपयोगी येते ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण सोमेश्वर गुहागर या संघाची गुणसंख्या 7 आणि कळवड जिंकून या संघाची गुणसंख्या 11. सुपर टक्का केली जाते, अतिशय सुंदर अशी सुपर टक्का या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या खेळाडूंच्या माध्यमातून. अगर उसने पकड़ दिया ना जड़ सामना एकदम रंगतदार होताना दिसत आहे. दोन्ही खेळाडू जिंकण्याच्या जिद्दीने या ठिकाणी आपला खेळाडू वृत्ती दाखवत आहेत. सोमेश्वर संघाची सुरुवातीला काही पडझड आपल्याला होताना दिसत होती, परंतु योग्य रणनीती ऐकून त्यांनी सामना विजयाच्या दिशेने खेचून आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पाहूया या संघामध्ये विजय कोणाच्या बाजूने झुकतोय तो. जिंकून या संघाची गुणसंख्या झालेली आहे 13 आणि सोमेश्वर गुहागर या संघाची गुणसंख्या झालेली आहे 8. 13, 8, 8, 13. अशा ठिकाणी सुरेंद्र जाधव समाजसेवक या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे आमच्या मंडळाच्या वतीने प्रथमतः हार्दिक असं स्वागत करतो. तसेच हा सामना अतिशय रंगतदारच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळतो. निश्चित दोन्ही संघ तितक्याच ताकदीने, तितक्याच युक्तीने, तितक्याच शक्तीने या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी रसिक प्रेक्षकांच्या फाट गर्दी आणि या गर्दीमध्ये हा सामना अतिशय सुंदर असा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर टॅकल्स या ठिकाणी सामना संपला. 4 पॉइंट 1 पॉइंट पाहिजे. आपल्याला पाहायला मिळते 12 होना चाहिए 12. नहीं कह रहे हो येलो वाला नाही जायचं. और लास्ट में छू दिया 5. सुरुवातीच्या सामन्यापासून शेवटचा सामना, पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना अतिशय स्कोर में इन लोगों का पॉइंट नहीं है. रसिक प्रेक्षकांची तितकी दाद आहे, कारण रसिक प्रेक्षक निश्चित दाद देणार आहेत, कारण पोटभर जेवून आलेले आहेत. त्यामुळे सामना निश्चितच रंगाचा राहत आहे. रसिक प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती आनंद सांगून जाते की निश्चितच हा सामना रंगाचा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. सामना सुरू होत असताना सुरुवातीला सोमेश्वर गुहागर या संघाची थोडीशी पडझड होताना दिसत होती, परंतु योग्य रणनीती ऐकून त्यांनी फरेड आणि करो या मोरची भूमिका घेऊन या ठिकाणी 9 नंबर जरची परिधान केलेला हा उंचावली दगड बाजूला खेळाडू जबरदस्त संगीत टॅकल केला जातो, पकडला जातोय, निश्चितच इतिहास घडतोय. रसिक प्रेक्षकांनी लास्ट रेड आहे ना, टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे खेळाडूंचा, त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. गुणसंख्या दोन्ही संघाची सेम संख्या झालेली आहे आणि निश्चितच आता या सामन्यावरती कोणता संघ पकड करतोय, निश्चितच या सामन्यामध्ये कोणता संघ आपल्या कामगिरीची उभारी घेतोय. या संघामध्ये पुढील वाटचालीसाठी कोण विजयाची पदक आपल्या खात्यावरती घेऊन जातो हे आपल्याला निश्चितच पाहायचं आहे. रसिक प्रेक्षक तितक्याच उत्साहीने त्या ठिकाणी नजर रोखून
बघताना आपल्याला पाहायला मिळतं. निश्चितच दोन्ही संघातील खेळाडू हे मजबूत बांधायचे, मजबूत असे खेळाडू, शरीरदृष्ट्या एकदम तगडे असे खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सामना संपायला शेवटी 2 मिनिटे असताना पाहूया. कृपया मंडळातील सभासदांना विनंती आहे, पाठीमागे जे उभे मंडळी आहेत त्यांना खाली उतरवायचं आहे. निश्चितच आपल्याला कबड्डी पाहताना कुठेतरी विपरीत घडू नये. निश्चितच त्याची दाद दिलेली आहे मंडळाने. धन्यवाद. पुन्हा एकदा सोमेश्वर गुहागर या संघाचा हा 1 नंबर जाती बलदांडीला चढाईपटू खोलवर चढाई करून गडी बाद करण्याचा प्रयत्न. पाहूया त्याला कितीचे यश प्राप्त होतंय, परंतु अपयशी तो आपल्या मैदानात परत दिला आहे. निश्चितच सामना ह्या ठिकाणी गरम झालेला दिसतोय. टफ सामना ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवली जाते. काय घडणार हे निश्चितच माहिती नाही, परंतु कोणता संघ विजय होईल हे निश्चित माहिती नाहीये. रसिक प्रेक्षकांचं मनोबल नेत्र दिपवणारा हा सामना, नेत्रदीप अशी कामगिरी या दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सामना संपायला शेवटची काही मिनिटं बाकी असताना दोघांची गुणसंख्या सेम झालेली आहे. सुंदर अशी पकड केलेली आहे. निश्चितच खेळणे विनंती आहे. पंचांचा निर्णय हा मिळणारच आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. निश्चितच तुम्हाला रसिक प्रतिस्पर्धांचे मनोबल वाढवणारा हा सामना निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ काय विचारीनिशी या मैदानात उतरले होणार आहे, परंतु दोन्ही संघ तितक्याच ताकदीने खेळताना, तितक्या चतुराईने खेळताना चित्त्याची शपथ दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि निश्चितच दोन्ही संघ हे प्रतिस्पर्धी संघावरती प्रतिआक्रमण करताना दमदार खेळी करताना आपल्याला पाहायला मिळते. चालू असलेला सामना सोमेश्वर गुहागर आणि आई मानाई देवी तळवरे गुहागर चिपळूण या दोन्ही संघामध्ये दमदार असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि हा सामना निश्चितच रंगतदार झालेला आहे, परंतु रसिक प्रेक्षकांना एक विनंती आहे, आपण रेलिंग वरती जोर टाकू नका. त्या रेलिंगला आपला भार पेलवणार नाहीये, कारण तिला 2 दिवस आपला भार पेलवायचा आहे. कृपया रसिकांना विनंती आहे, तिच्यावरती भार घेऊ नका. आपण भरपोट जेवून आलोय, आपलं वजन सुद्धा वाढलेलं आहे आणि त्या रेलिंगला आपला भार सोसणार नाहीये, त्याची काळजी घ्यायची आहे. या ठिकाणी माता भगिनी सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत. आमच्या महिला मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून या चित्त ठरवलं कशा सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळते. आमचे छोटे बाल खेळाडू, भविष्यातील खेळाडू म्हटलं जाईल, ते खेळाडू सुद्धा या ठिकाणी नजरेने ओळखून या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळते. आता चालू असलेला सामना सोमेश्वर गुहागर वर्सेस आई मानाई तळवडी चिपळूण या सामन्यामध्ये गुणसंख्या झालेली आहे. तळवडी चिपळूण या संघाची गुणसंख्या झालेली आहे 14 आणि सोमेश्वर गुहागर या संघाची गुणसंख्या झालेली आहे 13. एकदम तुमचीचा झालेला सामना. या सामन्यामध्ये